गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ। अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत। यामधील उपघटक 5वा वित्तीय प्रशासन यामधील शासकीय अंदाजपत्रक आज आपण अभ्यासणार आहोत। आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये अभ्यासलेले मुद्दे आठवून पाहूया। भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराचे स्वरूप, अर्थ आणि व्याख्या अभ्यासलेली आहे। सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातील फरक अभ्यासला। सार्वजनिक वित्त व्यवहाराचे 5 घटक अभ्यासलेले आहेत। त्यातला पहिला घटक सार्वजनिक खर्च, दुसरा घटक आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा घटक आहे सार्वजनिक कर्ज, चौथा घटक आहे राज्य वित्तीय धोरण आणि 5वा घटक वित्तीय प्रशासन। यामधील आपण 5वा घटक अभ्यास करूया। तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा हा जो तक्ता आहे तो पाहूया। आपण सार्वजनिक वित्त व्यवहार कोणकोणते आहेत सरकारचे ते पाहत आहोत। एक सार्वजनिक खर्च आपला झालेला आहे, त्याचे हे 5 मुद्दे पण झालेले आहेत। नंतर सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर, करेतर उत्पन्न, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आणि हे सर्व मुद्दे अभ्यासलेले आहेत। सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज हे सर्व मुद्दे अभ्यासलेले आहेत आपण। चौथा राज्य वित्तीय धोरण सुद्धा अभ्यासले, त्यातलं सार्वजनिक खर्च, महसूल, कर्ज हे घटक अभ्यासून झालेत। आणि आज आपण वित्तीय प्रशासनामधील सार्वजनिक शासकीय अंदाजपत्रक आपण अभ्यासणार आहोत। अंदाजपत्रक म्हणजे काय आणि त्याचे प्रकार अभ्यास करणार आहोत। चला तर पाहूया आपण शासकीय अंदाजपत्रक, सरकारी अंदाजपत्रक, बजेट। अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे एक महत्त्वाचे साधन आहे। अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प, दोन्ही शब्द समान आहेत। ज्यामुळे राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात। आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय। भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे एक आर्थिक वर्ष असते। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे। भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजांद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहार त्याचे तपशिलाचे वर्णन केले जाते। पहा, अर्थसंकल्प आणि अंदाजपत्रक सारखं समान शब्द आहे। वित्तीय प्रशासनाचं एक महत्त्वाचं साधन आहे आणि तेच राज्याचे किंवा देशाचे आर्थिक व्यवहार नियंत्रित करतात। अंदाजपत्रकात काय असतंय तर आगामी आर्थिक वर्षातील, आगामी म्हणजे येणारं आर्थिक वर्ष, त्या काळामध्ये अपेक्षित प्राप्ती म्हणजे उत्पन्न आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे नियोजन केलेलं असतं, पुढे कसा खर्च करायचा आहे, पैसे येणार किती जाणार किती, म्हणजे उत्पन्न मिळणार किती आणि खर्च करायचं कसं याचा अंदाज असतो त्या अंदाजपत्रकामध्ये। आणि भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद केलेली आहे आणि भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवज किंवा विभाग असतात आणि त्याचे तपशीलवार वर्णन दिलेले असते। पाहूया आणखी माहिती आपण शासकीय अंदाजपत्रकाची। अंदाजपत्रक हा शब्द बजेट फ्रेंच भाषेतील बॉगेटी पासून आला आहे। हे लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न। याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, ज्यात सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीचा तपशील असतो। या सर्व आर्थिक योजना
किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपात असते. आता तुम्हाला माहित आहे का, भारतीय राज्यघटनेत अंदाजपत्रक किंवा बजेट ही संज्ञा नसून वार्षिक आर्थिक विवरण असे म्हटले आहे. अंदाजपत्रक हा शब्द बजेट फ्रेंच भाषेतला आहे. बॉगेटी शब्दापासून बजेट तयार झालाय आणि त्याचा अर्थ आहे पिशवी किंवा पाकिट. त्यामध्ये काय आहे, सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीचा सर्व तपशील असतो, उत्पन्न आणि खर्चाचा. आणि या सर्व आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि खर्चाच्या स्वरूपात असते. महसूल म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचं स्वरूप त्यात असतं. भारतीय राज्यघटनेत बजेट किंवा अंदाजपत्रक ही संज्ञा नाहीच आहे, तर तिथे वार्षिक आर्थिक विवरण असं म्हटलेलं आहे राज्यघटनेमध्ये. आता आपण पाहूया अंदाजपत्रकाचे वर्गीकरण. 1. महसुली अंदाजपत्रक आणि 2. भांडवली अंदाजपत्रक. सरकारच्या अंदाजपत्रकाचे हे 2 प्रकार आहेत, त्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. प्रकार आता पहिला, महसुली अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली प्राप्तीचे विभाजन कर आणि करेतर उत्पन्नात होते. कर उत्पन्नात उत्पन्न कर, कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. महसुली खर्चात करेतर उत्पन्नात कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेली अनुदाने व सहाय्य इत्यादींचा समावेश होतो. महसुली अंदाजपत्रकामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च दर्शवला जातो. महसुली प्राप्तीचे विभाजन कशामध्ये होतं, कर आणि करेतर उत्पन्न. आपण अभ्यासले कर कोणते आहेत आणि करेतर उत्पन्न कोणतं आहे, तिथून उत्पन्न मिळतं. कर उत्पन्नामध्ये उत्पन्न कर, कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. आणि महसुली खर्चात करेतर उत्पन्नामध्ये कर्जावरचं व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेली अनुदाने आणि सहाय्य यांचा समावेश होतो. आता आपण दुसरा घटक किंवा प्रकार पाहूया, भांडवली अंदाजपत्रक. भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न व भांडवली खर्च मांडलेले असतात. शासनाचे भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेली कर्जे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समभागांची विक्री करून मिळालेले उत्पन्न, विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्जे, विशेष ठेवी इत्यादी बाबींचा समावेश होतो. भांडवली अंदाजपत्रकामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च दाखवलेला जातो. आणि भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँका किंवा लोकांकडून घेतलेली कर्ज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे समभाग म्हणजे शेअर्स पासून मिळालेले उत्पन्न, परदेशी सरकार किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज आणि विशेष ठेवी यांचा समावेश होतो भांडवली अंदाजपत्रकामध्ये. आणखी माहिती पाहूया भांडवली अंदाजपत्रकाचीच. भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पातील खर्च, गुंतवणुका, राज्य शासनाला शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेली कर्जे इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, संरक्षण आणि सर्वसाधारण सेवांवरील खर्च इत्यादींचा यात समावेश होतो. भांडवली खर्चात सरकार जे वेगवेगळे विकास प्रकल्प राबवते त्याचा खर्च असतो, गुंतवणूक केलेली, इन्व्हेस्टमेंट केलेली, तसंच राज्य सरकारे किंवा इतर शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेल्या कर्जाचा समावेश होतो. त्याप्रमाणे सामाजिक आणि सामुदायिक विकासावर सुद्धा खर्च आणि संरक्षण, सर्वसाधारण सेवांवरील खर्चाचा समावेश भांडवली खर्चात किंवा भांडवली अंदाजपत्रकात होतो. अंदाजपत्रकाचे प्रकार. आता आपण अंदाजपत्रकाचे प्रकार पाहू. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीही निरनिराळ्या पातळीत असणे गरजेचे असते.
त्यानुसार शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. 1 समतोल अंदाजपत्रक, 2 शिल्कीचे अंदाजपत्रक, 3 तुटीचे अंदाजपत्रक. या 3 अंदाजपत्रकांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. त्यातला पहिला प्रकार आहे समतोल अंदाजपत्रक, बॅलन्स बजेट. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असतात, समतोल म्हणजे समान, त्याला समतोल अंदाजपत्रक म्हणतात. म्हणजेच सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च दोन्ही समान. समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना ॲडम स्मिथ यासारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी प्रतिपादन केली आहे. या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांनी हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानले आहे. पहा, या अंदाजपत्रकामध्ये अंदाजे महसुली उत्पन्न आणि खर्च या दोन्ही बाबी समान असतात. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सरकारी महसूल आणि सरकारी खर्च दोन्हीचं बरोबरचं चिन्ह येतं मध्ये. ही संकल्पना कोणी मांडली तर ॲडम स्मिथ या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. आणि या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ याचा अर्थ अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसतो, म्हणून हे अंदाजपत्रक त्यांनी सर्वोत्तम मानले आहे. आणखी माहिती पाहूया आपण समतोल अंदाजपत्रकाचीच. मात्र आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकणार नाही. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था असते, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे शक्य नसते. आजच्या काळात मात्र जितकं उत्पन्न आहे तितकाच खर्च करायचा हे अयोग्य मानलं जातं, कारण हे नेहमी योग्य ठरत नाही. सरकारला लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवाव्या लागतात. कल्याणकारी संस्था असते, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणं खूप कठीण आहे किंवा ते अशक्य असं म्हणून आजच्या काळात या अंदाजपत्रकाला मान्यता दिली जात नाही. पुढचा प्रकार आपण अभ्यासूया, शिल्कीचे अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. अपेक्षित सरकारी प्राप्ती ग्रेटर दॅन अंदाजित सरकारी खर्च, म्हणजे खर्च कमी आणि प्राप्ती जास्त. आर्थिक तेजीच्या कालखंडात शिल्कीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जरी जास्त असली तरी त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती अधिक असते. विशेषतः कमी प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचे नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. शिल्कीचा अंदाजपत्रकामध्ये प्राप्ती खर्चापेक्षा अधिक असते, त्याला म्हणायचं शिल्कीचं अंदाजपत्रक. आणि सूत्र लक्षात ठेवा, हे अपेक्षित सरकारी प्राप्ती जास्त आणि खर्च मात्र कमी. पैसे शिल्लक ठेवायचे, सगळे खर्च करायचे नाही असा त्याचा अर्थ. हे अंदाजपत्रक केव्हा उपयुक्त ठरतं? तेजीच्या काळात. तेजी आणि मंदीचा काळ अर्थव्यवस्थेत सातत्याने सागराच्या लाटाप्रमाणे येत असतो, अप्स अँड डाऊन्स होत असतात. तेजीच्या काळात हे उपयुक्त ठरतं. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जास्त असली तरी किंमत वाढीची प्रवृत्ती अधिक असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचे नियंत्रण करण्याची मात्र आवश्यकता असते. अर्थव्यवस्थेत प्रभावी मागणीची पातळी घटवून किंमत वाढीवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी करात वाढ करून शासकीय उत्पन्नात वाढ घडवून लोकांची खरेदी शक्ती कमी करता येते. अंतिमतः परिणामकारक मागणी कमी होऊन किंमत पातळी खालच्या दिशेने बदलू लागेल आणि भाववाढीची परिस्थिती नियंत्रणात येईल. मात्र तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिल्कीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये, कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेत बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पादन स्थिती निर्माण होईल. हे अंदाजपत्रक फक्त तेजीच्या काळात उपयोगी आहे.
त्या काळात प्रभावी मागणी घटवता येते आणि किंमतवाढीवर नियंत्रण ठेवता येते. अशा वेळेला कर रचना वाढवायची आणि शासकीय उत्पन्नात वाढ घडवायची, लोकांची खरेदीची क्षमता कमी करायची, म्हणजे तेजी नियंत्रणात येते आणि परिणामी मग परिणामकारक मागणी कमी होते, किंमत पातळी कमी होऊ लागते आणि भाववाढीची परिस्थिती नियंत्रणात येते. मात्र तेजी व्यतिरिक्त इतर वेळेला हे अंदाजपत्रक वापरायचं नाही, कारण त्यामुळे बेकारी वाढेल आणि कमी पातळीतील उत्पादन अशी स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून फक्त तेजीच्या काळात शिलकीचे अंदाजपत्रक उपयुक्त आहे. पुढचा प्रकार आपण पाहूया, क्रमांक 3, तुटीचे अंदाजपत्रक. जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. अपेक्षित सरकारी प्राप्ती कमी आणि अंदाजित सरकारी खर्च मात्र जास्त, त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. अपेक्षित सरकारी प्राप्ती लेस दॅन अंदाजित सरकारी खर्च बरोबर तुटीचे अंदाजपत्रक. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तिन्ही ठिकाणची सूत्र लक्षात ठेवायची. म्हणजे इथे प्राप्ती कमी आहे आणि खर्च मात्र जास्त आहे, त्याला म्हणायचं तुटीचे अंदाजपत्रक, डेफिसिट बजेट. पाहूया अधिक माहिती तुटीच्या अंदाजपत्रकाबद्दल. मंदीच्या काळात तुटीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात, त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते. याचे नियंत्रण करण्यासाठी कर्ज व तुटीच्या अर्थभरण्याद्वारे शासकीय खर्चात वाढ केली जाते. त्यामुळे वस्तू व सेवांची प्रभावी मागणी आणि रोजगारात वाढ होईल आणि त्यातून पुढील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. आधुनिक काळात तुटीचे अंदाजपत्रक हे शासनाचे सर्वसाधारणपणे राबवले जाणारे धोरण आहे. भारतासारख्या विकसनशील देशांनी आर्थिक विकासासाठी तुटीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग सातत्याने अनुसरला आहे. पहा, हे तुटीचं अंदाजपत्रक मंदीच्या काळात उपयोगी ठरतं, जसं शिलकीचं अंदाजपत्रक तेजीच्या काळात उपयोगी ठरतं. आर्थिक मंदीच्या काळात काय झालेलं असतं तर सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात आणि बेकारी निर्माण झालेली असते. मग याचं नियंत्रण करण्यासाठी कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा, कर्ज घेतलं जातं किंवा तुटीचा अर्थभरणा केला जातो. तुटीचा अर्थभरणा याचा अर्थ अधिक प्रमाणात चलन छपाई केली जाते. चलन छपाई करून सरकार आपला सार्वजनिक खर्च वाढवते. त्याचा परिणाम असा होतो की वस्तू व सेवांची प्रभावी मागणी वाढते, रोजगारात वाढ होते, गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळते आणि मग ती मंदीची परिस्थिती दूर होऊ शकते. म्हणून मंदीच्या काळात तुटीचे अंदाजपत्रक वापरतात. आधुनिक काळामध्ये तर तुटीचं अंदाजपत्रक हे सर्वसाधारण धोरण झालेलं आहे. सर्रास बहुतेक राष्ट्र तुटीचा अर्थभरणा करतात आणि भारतासारख्या विकसनशील देशाला तर हे आवश्यकच आहे. सातत्याने भारताचं तुटीचं अंदाजपत्रक मांडलेलं असतं. आता आपण पाहूया अंदाजपत्रकाचे महत्त्व किंवा उपयोग काय आहेत. केंद्रीय अंदाजपत्रक महत्त्वाचे असते कारण अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. कोणत्याही अंदाजपत्रकात कर हा सर्वाधिक रोचक असा भाग असतो. करामुळे उद्योगाचे आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होते. अंदाजपत्रकात मांडलेल्या करांच्या दरावर करदात्यांचा खर्च योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रावरील शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण देशाच्या आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून शासन त्याचा वापर करत असते. आता पहा की अंदाजपत्रकाचं इतकं महत्त्व आहे, त्याचा परिणाम देशातल्या लोकांवर आणि एकूणच अर्थव्यवस्थेत होत असतो. अंदाजपत्रकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो कर, कारण तो अतिशय रोचक आणि महत्त्वाचा भाग अशा कारणाने आहे की त्याचा करामुळे उद्योग आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होतं. उद्योगांच्यावरही कर आकारणी असते, व्यक्तीवरही असते, त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे.
अंदाजपत्रकात मांडलेल्या कराच्या दरावर करदात्याचा खर्च अवलंबून आहे, उत्पन्न पातळीवर अवलंबून आहे. तसेच संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रातील शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतो आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणूनच देशाच्या आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून शासन त्याचा वापर करत असते. आणखी महत्त्व पाहूया अंदाजपत्रकाचेच महत्त्व. सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पादन, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि वितरण, त्याचबरोबर मानवी व भौतिक संसाधनांच्या उपभोगावर परिणाम होतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक साधनसामग्रीचा वापर यावर घडून येतो. यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्त्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत झालेली आढळून येते. सरकारच्या अंदाजपत्रकामुळे काय घडतंय? देशातील उत्पादन, उत्पन्नाचा आकार, वितरण तसंच मानवी आणि भौतिक संसाधन यांच्या उपभोगावर परिणाम होतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून निर्णय जे घेतले जातात, परिणाम त्याचा उत्पादन, एकूण उत्पन्न, उत्पन्नाचे विवरण, मानवी आणि भौतिक साधनसामग्रीचा वापर यावरही घडून येतो. म्हणूनच या अंदाजपत्रकाचं महत्त्व आणि व्याप्ती 100 वर्षामध्ये मोठा फरक किंवा तफावत झालेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी देखील तुम्ही इथे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्या मी माझ्या पद्धतीने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. अर्थशास्त्र हे व्यर्थशास्त्र नसून अर्थशास्त्र मानवी जीवनाला सर्वांगाने व्यापणारे असल्यामुळे त्याचा अभ्यास अतिशय आनंदाने आणि काळजीपूर्वक करा. अभ्यासाला शुभेच्छा.